जीवनात प्रत्येक माणसाला कधीतरी अशी वेळ येते जेव्हा त्याला वाटतं की आता कोणीतरी माझ्यासोबत उभं राहील. पण वास्तव एकदा वेगळंच असतं. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात आपल्या अडचणींमध्ये व्यस्त असतो. त्यामुळे प्रत्येक वेळी कोणीतरी आपली साथ देईल अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही. बाबा जुमदेव यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण मिळते. स्वतःला इतकं सक्षम बनवा की संकटातही तुमचं मन डगमगणार नाही. साथ मिळाली तर तिचा आदर करा, पण साथ मिळाली नाही म्हणून थांबू नका. कारण जीवनाचा प्रवास शेवटी प्रत्येकाला स्वतःच्या पायावर चालायचा असतो. जेव्हा कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा. जेव्हा कोणी तुमचं कौतुक करत नाही तेव्हा स्वतःच्या प्रयत्नांची किंमत स्वतः ओळखा. जेव्हा कोणी तुमच्या पाठीशी उभा राहत नाही तेव्हा स्वतःच्या धैर्याला आधार द्या. लक्षात ठेवा, मजबूत माणूस तो नसतो ज्याच्यासोबत नेहमी लोक असतात. मजबूत तो असतो जो एकटाही योग्य मार्गावर चालत राहतो. जीवनात काही लढाया अशा असतात ज्या आपल्यालाच लढाव्या लागतात. त्यावेळी तक्रार करून उपयोग नसतो. त्यावेळी संयम, आत्मविश्वास आणि योग्य विचारच आपली खरी ताकद बनतात. दुसऱ्यांच्या आधाराची वाट पाहण्यात वेळ वाया घालवू नका. तोच वेळ स्वतःला अधिक चांगलं बनवण्यात वापरा. कारण आज तुम्ही स्वतःला घडवलं तर उद्या परिस्थिती तुमच्या बाजूने उभी राहील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एकटेपणा म्हणजे कमकुवतपणा नाही, तो स्वतःला ओळखण्याची आणि स्वतःला घडवण्याची संधी आहे. ज्याने एकट्याने चालायला शिकलं त्याला यश मिळाल्यावर लोक आपोआप साथ द्यायला लागतात. म्हणून आजपासून कोणाची वाट पाहू नका. तुमचे ध्येय स्पष्ट ठेवा, तुमचे विचार सकारात्मक ठेवा, तुमचे प्रयत्न प्रामाणिक ठेवा आणि संकट कितीही मोठं असलं तरी पुढे चालत राहा. कारण जीवनात प्रत्येक वेळी साथ मिळेलच असं नाही, पण स्वतःवरचा विश्वास कायम असेल तर कोणताही मार्ग अशक्य राहत नाही. शांत राहा, मजबूत राहा आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला